नमस्कार. टकाटक फूडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पिठलं. ते कसे बनवायचे ते ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, जिरं, मोहरी, मीठ, आलं लसूण पेस्ट, हिंग, हळद, कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, मिरची, पाणी, बेसन आणि थोडेसे तेल. कृतीला सुरुवात करूया. प्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलेले आहे. इथे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं. मोहरी आणि जिरं तडतडून दिलं. त्यानंतर टाकलेला आहे 1 कांदा, कढीपत्त्याची 4-5 पाने, मिरची, कोथिंबीर फोडणीमध्ये टाकल्यानंतर फोडणी चांगली होते म्हणून कांदा आणि हे सगळं मिश्रण चांगलं लवकरात लवकर शिजावं म्हणून मीठ टाकलेलं आहे. आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आहे ही. हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर टाकणार आहोत आपण हिंग. हे पण मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसनचं आपल्याला पूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपलं पिठलं लवकरात लवकर शिजेल. त्यासाठी हे बघा, चमच्याच्या सहाय्याने मी त्या गुठळ्या फोडून घेत आहे. फोडणीमध्ये टाकायची हळद. इथे 1 चमचा हळद टाकलेली आहे मी. पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपण हे आता बेसनचं पाणी केलेलं आहे ते टाकायचं आहे आणि हलवत राहायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी त्याची झाली पाहिजे. तुम्हाला जसं पिठलं आवडतं तसं. आता आपण इथे मगाशी मीठ टाकलं होतं. आता चवीनुसार आपण इथे मीठ टाकलेलं आहे. सगळं मिश्रण असं मिक्स करून घेणार आहोत. झाकण ठेवायचं आहे. चांगलं शिजून द्यायचं आहे आपल्याला पिठलं. हे बघा, झाकण काढून झाल्यानंतर असं हे मी 2-4 वेळा केलेलं आहे. आता आपण इथे टाकत आहोत कोथिंबीर. पिठलं आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. जर ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल फ्रेंड्स तर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. बाय बाय.